ओके वाटतंय ना? सगळे रिपोर्ट्स एकदम नॉर्मल आहेत, काळजी करायची काही गरज नाहीये. तुम्ही रेस्ट घ्या थोड्या, ठीक आहे? सुप्रसिद्ध बिझनेसमन रत्न पारखी यांची मुलगी अनुष्का रत्न पारखी आणि यशोधरा सरनाईक यांचा मुलगा श्रेयस सरनाईक यांच्यात एक गोड नातं निर्माण झालं आहे. अरे वाह, एक नंबर. एका साईट व्हिजिट साठी गेलेले असताना ह्याला बोलतात सोन्याचं अंड देणारी कोंबडी. आता हा एक पब्लिसिटी स्टंट आहे की ह्यांचं नातं खरंच वेगळं वळण निर्माण करणार आहे. हा चर्चेचा विषय राहील. आता नुसती हालचाल नाही, भूकंप येणार, भूकंप. काय आराध्या देसाई? आराध्या देसाई ही तर अनुष्का रत्न पारखी आहे. काहीतरी कन्फ्युजन आहे. श्रेयस, हे सगळं खरं आहे का? म्हणजे आपलं बोलणं झालं होतं याविषयी, पण तेव्हा तू एवढ्या डिटेल मध्ये मला काही सांगितलं नव्हतंस. काय श्रेयस, आम्हाला वाटलं होतं की फक्त आम्हालाच माहितीये, पण इथे तर. ऐका ना सगळेच, मला वाटतं आता या विषयापेक्षा मिस अनुष्का आणि रत्न पारखींच्या घरी त्यांना सगळ्यांना काय वाटतंय हे जास्त इम्पॉर्टंट आहे, नाही का? तिच्या फॅमिलीची काळजी तू नको करूस. आय विल हँडल दॅट. पण तुला काय वाटतंय नक्की ते तर कळलं पाहिजे आम्हाला. नाही म्हणजे आता तुझे आणि अनुष्काचे फोटोज व्हायरल झालेत, मीडिया अटेन्शन मिळणारच आहे. आज नाही तर उद्या आपल्याला त्यांच्या प्रश्नांचं उत्तर द्यावंच लागणार. लो, शैतान का नाम लिया और शैतान हाजिर, म्हणजे पत्रकार. हॅलो, हा बोला. हे बघा, राईट नाव आम्हाला काही कमेंट करायचं नाहीये. हे बघा, अजून आमच्याकडेच पुरेशी माहिती नाहीये. एकदा का ती आली की आम्ही पहिला फोन तुम्हालाच करू. इज दॅट ओके? थँक्यू. वेल, नाउ इट स्टार्ट्स. पाहिलंस, आता हे सुरू झालंय. आता काय उत्तर द्यायचंय आपण? मामा, पण माझ्याकडे तरी उत्तर असायला हवं ना. अरे पण मग उत्तर शोध श्रेयस, उत्तर शोध. आम्हाला वाटतं की आता फार वेळ वाया घालवू नकोस. ताबडतोब अनुष्काशी बोल. पण एक सांग. पण काय? तुला मिस अनुष्का नक्की आवडते ना? बोल ना. Someone is blushing. काही दिवसांपूर्वी लॅपटॉप ऐवजी हातात गिटार पाहिली तेव्हाच आम्हाला कळायला हवं होतं. Something is brewing. एनिवे, आम्हाला सांग, लव्ह मॅरेज असणार की अरेंज? म्हणजे तू अनुष्काला प्रपोज करणार आहेस की आम्ही स्थळ घेऊन तिच्या घरी जायचंय? काय, व्हॉट्स युअर प्लॅन? खरं सांगू, आम्हाला आवडलं असतं जर तुम्हा दोघा भावांचं लग्न आम्हाला एका मांडवात करता आलं असतं. मामा, मला लग्नच करायचं नाहीये. मला थोडा वेळ हवाय. अक्षय प्लीज, लग्न करायचं नाही हा ऑप्शनच नाहीये.
सगळं तर समजावलं आम्ही तुला. ममा प्लीज, आता पुन्हा तो विषय. आपण असं करूया का, तुम्ही ऍटलीस्ट त्यांच्याकडे 1 महिना मागायचा प्रयत्न करा, तेवढा वेळ मिळेल त्याला. ऑफकोर्स आम्ही प्रयत्न करू, बट आय नो शी इज एनिवे. आता आपण हे फायनल करूया. यू नो व्हॉट श्रेयस, आत्ता हे खूप महत्वाचं आहे की ही जी अफवा आहे ती अफवाच राहणार आहे की याला खऱ्याच स्वरूप द्यायचंय. आम्हाला विचारशील तर ताबडतोब अनुष्काशी बोल. तुझ्या मनातलं तिला सगळं सांग, ताबडतोब. यशोधरा, तू इतकी घाई का करतेस? याला घाई नाही म्हणत अरविंद. काही गोष्टी वेळच्या वेळी झाल्या तर बेटर असतात. श्रेयस, आय होप यू अंडरस्टँड. बापरे, ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी ताबडतोब. गुड. हे बघ आराध्या, मीडिया समोर सगळं क्लिअर करायचं की हे फोटो मॉर्फिंगचं प्रकरण आहे. कोणाचेही फोटो कोणाही सोबत बनवता येतात, आणि तसंही तुझ्यात आणि श्रेयसमध्ये तसं काहीही नाहीये. तुला लक्षात येत आहे का मला काय म्हणायचंय ते? हे असे फोटो लीक होणं हे आपल्या प्लॅनसाठी खूप रिस्की आहे आराध्या. पण काका, मी तुम्हाला. नो वे आराध्या, यशोधराला जेवढी तू ओळखतेस ना तेवढा आता मीही ओळखायला लागलोय. या बातमीचा ती स्वतःच्या फायद्यासाठी विचार करणारच, तुझ्यावरती लग्नाचं प्रेशर आणणार. वेट अ मिनिट, तुझ्याशी बोलताना मला असं जाणवतंय की हे सगळं तिनेच कशावरनं घडवून आणलं नसेल. पण हे असे फोटोज, आय मीन, यात त्यांची पण बदनामी आहेच ना? होच, येस. पण मुलाच्या बातमीत अशी बातमी आली तर ती वाऱ्यावरती भुरकन उडून जाते. बदनामी होते ती मुलीची, आणि ती कायमची. आयुष्यात अमाप पैसा कमवायचा हे एक ध्येय त्या बाईचं आहे, त्यासाठी आपल्या प्रॉपर्टीवरती तिचा डोळा आहे. आराध्या, आपल्याला अजून बरंच काही करायचंय. आपला प्लॅन अजून सक्सेसफुल झालेला नाहीये. हो काका. श्रेयस, उचल आणि स्पीकर वरती टाक. बोला मिस्टर श्रेयस.